नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही सिरीज चालू केलेले आहे आपल्या देशमुख अकॅडमी उदगीर या चॅनलवर, त्याच्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे इयत्ता 5वीचं स्कॉलरशिप. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम आपलं गणित विषय आहे. गणित विषयाचा अभ्यासक्रम बघायचा आहे आणि ही परीक्षा कोण घेते? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. तर याच्यामध्ये 4 भाग असतात. पहिला पेपर असतो तो इंग्लिश मॅथ, दुसरा पेपर असतो मराठी आणि IQ म्हणजेच बुद्धिमत्ता. हे 4 विषय असतात तुम्हाला. त्याच्यामागे प्रश्नसंख्या आणि गुण दिलेले आहेत. तर त्याच्यामधले आपण फक्त 2 विषय बघणार आहोत, मॅथ आणि बुद्धिमत्ता. त्याचप्रमाणे फक्त आजचा विषय आपला गणित. गणित विषयावर तुमचे टोटल टॉपिक किती आहेत, त्याचे सब टॉपिक किती आहेत, त्याचं वेटेज काय आहे परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचं, आणि त्यांचं थोडंफार क्वेश्चन आणि त्यांचे गुण आणि त्या दिलेल्या पेपरचा टायमिंग हे बघणार आहोत आपण. तर पहिल्यांदा सुरू आहे नंबर वर्क. तर नंबर वर्क फर्स्ट टॉपिक आहे. या फर्स्ट टॉपिकमध्ये तुम्हाला सब टॉपिक टोटल 7 आहेत. ते 7 सब टॉपिकमधले तुम्हाला त्या 7 टॉपिकवर तुमचं पर्सेंटेज आहे 12%. समजा 100 क्वेश्चन जर असतील 12% म्हणजेच काय, त्या टॉपिकवर तुम्हाला टोटल 12 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर याच्यामध्ये आहेत 7 सब टॉपिक. त्याच्यामध्ये नंबर वर्क सब टॉपिक 7 आहेत. त्याच्यानंतर दुसरं क्वेश्चन मेन चॅप्टर आहे ऑपरेशन ऑफ नंबर्स. त्या नंबर्स, दिलेल्या नंबर्सवर प्रक्रिया करणे. तर त्याच्यामध्ये सुद्धा 7 टॉपिक आहेत सब टॉपिक्स. त्याचा वेटेज आहे 20. त्याच्यानंतर आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये 2 मेन टॉपिक आहेत. 2 मेन टॉपिक आहेत आणि त्या 2 मेन टॉपिकमध्ये एका मेन टॉपिकमध्ये 3 सब टॉपिक आहेत आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये पण 3 सब टॉपिक आहेत. असे टोटल आहेत 6 टॉपिक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला वेटेज आहे 14%. त्याच्यानंतर चौथा आहे तुमचा मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजेच काय, मोजमापन. त्याच्यावर आधारित तुम्हाला 6 सब टॉपिक आहेत. 6 सब टॉपिक आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर वेटेज आहे 20%. आणि 5th चॅप्टर आहे आपला अप्लाइड मॅथ. अप्लाइड मॅथ फक्त आणि फक्त एकच चॅप्टर आहे, प्रॉफिट आणि लॉस. प्रॉफिट आणि लॉस हा एकच चॅप्टर आहे आणि त्या एका चॅप्टरवर तुम्हाला 16% प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आहे जिओमेट्री. सगळ्यात जास्त विषय म्हणजे सगळ्यात जास्त सब टॉपिक असणारा हा जिओमेट्री हा भाग आहे. तर त्याच्यामध्ये एकूण टोटल 9 टॉपिक आहेत. टोटल 9 टॉपिक आणि वेटेज आहे 14. त्याच्यानंतर आहे पिक्टोग्राफ. पिक्टोग्राफमध्ये पण एकच टॉपिक आहे आणि पर्सेंटेज आहे फक्त 4%. तर अशा प्रकारे तुम्हाला टोटल टॉपिक आहेत 7. त्याच्यामधले सब टॉपिक आहेत 7 7 7 7 14 6 20 6 26 27 27 9 26 1 27 36 37 असे टोटल सब टॉपिक आहेत. मेन टॉपिक फक्त तुमचे 7 आहेत. त्या 7 चॅप्टरवर आपल्याला फर्स्ट टॉपिक उद्यापासून चालू करायचं आहे किंवा जास्तीत जास्त 15 तारखेपासून आपण सिरीज चालू करणार आहोत ऑनलाईन नंबर वर्क. त्याच्यामध्ये 7 सब टॉपिक आहेत. तर आता बघूत आपण थोडंफार प्रश्न त्याच्यावर प्रत्येक टॉपिकवर किंवा प्रत्येक पेपरवर येणारे प्रश्न. तर पहिला पेपर असेल तुमचा इंग्लिश आणि मॅथ. याला मिनिमम 90 मिनिट टायमिंग असतो. तो पेपर तुमचा सकाळच्या सत्रामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये इंग्लिश पेपरला तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत 25 आणि एका क्वेश्चनला तुमचे 2 गुण असतात. किती असतात? 2 गुण. तर 25 म्हणजे गुण झाले 50 आणि मॅथचे 50 क्वेश्चन असतात, त्याचे गुण झाले 100. आणि दुसरा पेपर असतो 1.5 तासाचा, तो मराठी आणि बुद्धिमत्ता. तर त्याच्यामध्ये मराठीचे प्रश्न आहेत 25 आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत 50. त्याचे गुण आहेत 100. तर असं टोटल तुमचा पोर्शन आहे 300 मार्काचा. तर 300 मार्काचा स्कॉलरशिपचा प्रश्नसंच आहे दोन्ही पेपर मिळून. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्ता ही सिरीज चालू करणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.